आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। विधान परिषदेचे आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक 11 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता तळोजा येथील आसावरी गृहसंकुल पार्किंग परिसरात महिलांसाठी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमाअंतर्गत तलोजा फेज 2 तसेच पेंधरगाव परिसरातील महिलांना साडी व छत्रीचे वाटप करण्यात आले। हा उपक्रम समाधान भोईर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला। यावेळी विक्रांतदादा युवा शक्ती मोर्चाचे पदाधिकारी, गावदेवी मित्रमंडळ पेंधर गावाचे सदस्य तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। याशिवाय तलोजा फेज 2 व पेंधर गावातील महिलांनीही मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग घेतला। सामाजिक बांधिलकी जपत महिलांच्या सन्मानासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले व आमदार विक्रांतदादा पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा। खरं तर वाढदिवस हे फक्त एक निमित्त आहे, पण त्या निमित्तानं कुठेतरी जनसेवेचा भाव आमच्या प्रत्येकाच्या हृदयात आहे आणि तो भाव, ती भावना अधिक ताकदीनं पुढे घेऊन जाण्याचं काम समाधान भोईर आणि त्याच्या सहकार्यांनी केलेलं आहे। मला खरंच खूप त्यांचं कौतुक करावं असं वाटतं। म्हणजे वाढदिवसाच्या निमित्तानं काहीतरी वेगळे तामझाम करणं, कुठेतरी मोठे गेट टुगेदर करणं, यात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कधीच रस राहिला नाही। आपला कार्यक्रम हा सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातूनच साजरा व्हायला पाहिजे ही माझी भावना कायम राहिली आणि मला आनंद या गोष्टीचा वाटतो की माझे सहकारी, माझे कार्यकर्ते सुद्धा तोच भाव पुढे घेऊन त्या ठिकाणी काम करतायत आणि त्यामुळे आज त्यांनी तळोजा फेज 2 मध्ये आमच्या माय माऊलींसाठी काही लोकोपयोगी वस्तूंचं वाटप या ठिकाणी केलं। मग त्यात काही वस्तू असतील, साड्या असतील, छत्र्या असतील, अशा पद्धतीनं हे वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। शेवटी वाढदिवस हे काय प्रत्येक वर्षी येणारा विषय आहे, एक निमित्त असतं, पण त्या निमित्तानं कुठेतरी आम्ही जनसेवेचा काही विषय करू शकतो का, त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसू शकतो का, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलवू शकतो का, हा एक प्रयत्न आमच्या सगळ्यांचा असतो। त्यामुळे गेल्या 1 तारखेपासून खरं तर या वाढदिवसाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे। आज 11 तारीख आहे, वाढदिवस तर खरं उद्या आहे, पण तरी सुद्धा अनेक कार्यक्रम, म्हणजे आतापर्यंत 50 पेक्षा जास्त कार्यक्रम वेगवेगळ्या विषयांचे, सामाजिक तर कार्यक्रम आहेतच, पण त्याचबरोबरीने सांस्कृतिक कार्यक्रम, कला कार्यक्रम, क्रीडा कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, पर्यावरण विषयाचे कार्यक्रम, अशा वेगवेगळ्या विषयांना न्याय देणारे कार्यक्रम कार्यकर्त्यांनी केलेले आहेत। अगदी खारघर पासून पनवेल पर्यंत, खांदा कॉलनी पर्यंत, नवीन पनवेल पर्यंत, कामोठे, कळंबोली, या ठिकाणी आज तळोजा, पनवेलचा संपूर्ण ग्रामीण भाग, या सगळ्या भागामध्ये अनेक कार्यक्रम साकारले गेलेत। उद्या सुद्धा अनेक कार्यक्रमांची मालिका आहे आणि त्यामुळे हेतू एकच आहे की निमित्त आपल्या वाढदिवसाचं, पण माय माऊलींसाठी काहीतरी, युवा शक्तीसाठी काहीतरी, ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी, कामगारांसाठी काहीतरी, या सगळ्या समाज घटकांना न्याय देणारं काही करता यावं, हा भाव त्या ठिकाणी आहे। त्यामुळे कार्यक्रम खूप चांगला आणि दर्जेदार झाला। समाधान भोईर आणि त्याच्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो। पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट। न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523।